नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन वित्त विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 75 जागांची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज जे आहे तुम्ही 31 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, निवड तुमची कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत। 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी S10 नुसार 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। एकूण या ठिकाणी 75 जागांची वॅकन्सी जी आहे या पदासाठी निघालेली आहे। ऑनलाईन अर्ज जे आहेत या ठिकाणी 31/12/2024 पासून 5 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि 30 डिसेंबर 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता। याच काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी फीस पेमेंट देखील भरू शकणार आहात। आरक्षणनिहाय माहिती जी आहे पदांची या ठिकाणी आपण स्क्रीनवरती बघू शकता। तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकणार आहात। वयोमर्यादा जी आहे तुमची 30 जानेवारी 2025ला काउंट केली जाणार आहे। मिनिमम वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी किमान वयोमर्यादा 19 वर्ष या ठिकाणी असेल आणि कमाल वयोमर्यादा जी आहे मागास वर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी सेवा प्लस 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल। त्याचबरोबर दिव्यांग माजी सैनिक जे असतील त्यांना 45 वर्षापर्यंतची सवलत आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 43 वर्ष, प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्तांना देखील 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन कर्मचारी जे असतील त्यांना देखील 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। त्या व्यतिरिक्त स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य 1991चे जनगणना कर्मचारी आणि 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांना 45 वर्षापर्यंतची सूट या ठिकाणी वयामध्ये दिली जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतेही अर्थ तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर तांत्रिक अर्थ जे आहे मराठी टंकलेखनाचा किमान वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। यापैकी मराठी किंवा इंग्रजी कुठलेही एक सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, किंवा या ठिकाणी संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल। परीक्षे शुल्क जे आहे त्या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। माजी सैनिक जे असतील त्यांना कुठल्याही प्रकारचे फीस पेमेंट या ठिकाणी करायचे नाही। अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत, त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। परीक्षेच्या दर्जा संदर्भातील माहिती देखील आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। मराठीसाठी या ठिकाणी प्रश्नांचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनुसार या ठिकाणी असेल। एकूण 50 गुणांची परीक्षा असेल। इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असेल, 50 गुण तुम्हाला इंग्रजीसाठी असतील। सामान्य ज्ञान पदवी लेवलच्या ठिकाणी असेल 50 गुणांसाठी। बौद्धिक चाचणीसाठी देखील पदवी दर्जाचे प्रश्न असतील 50 गुणांसाठी। एकूण 200 गुणांची परीक्षा तुमच्या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ या ठिकाणी असेल। परीक्षेसाठीचा सिलेबस जो आहे आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे। मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान या विषयावरती जे अभ्यासक्रम आहे ते या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। आपण अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी।
तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.